नवीन काहीतरी आणि नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला मंडळी, मी तुम्हाला बोललेलं ना मगाशी आपण कुठं जाणार आहे ते, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही 40 वडे घेणार आहोत आणि आम्ही कशासाठी घेणार आहोत ते तर नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. हो ना संगीता? ठीक आहे, चला. बघा, आमच्या दादाने आम्ही 600 रुपयाचे वडे घेतले तर 2 वडे आम्हाला फ्री दिले त्यांनी. तुम्ही पण वडे खायला येतात डेक्कनला आमच्या इचलकरंजीमध्ये. म्हटलं तर चालेल. मी ते स्वप्न माझं खरंच आज पूर्ण होते. सांगता म्हणजे डोळं पाणी येतं. खरंच आई आईच असते. खरंच सगळे आई एक आहे आणि माझी एक दोन नाही. आणि खरंच पांडुरंगाने मला आज आमच्या संगीतामुळे मला तुमची सगळ्यांची भेट झाली आज. माझं 21 तारखेलाच मला माझ्या वाढदिवसापाशी यायचं होतं. तर आज माझं टीमची वेळ पण यायला कुठल्याही गोष्टीला. आणि महिन्यात येतो मी सर्वसामान्य गरीब घराण्यातलीच मुलगी मग त्यातलं पण माझ्या हातून जे काय होते ते मी मदत करेन तुम्हा सगळ्यांना. असंच राहा आमच्या पाठीशी. म्हणजे आमची आईच होई पण खरं करणार आहे ते. आम्ही सगळं सोडून आले म्हणजे आम्हाला आज यांची एवढी इच्छा होती की भेळ खायची होती आणि मॅडम आम्हाला आज काय नको आम्हाला भेळ खायची. मग मी आज सगळं काम शाळेत येऊ. मला पण एक नंबर घ्या, काय मागितलं तर मला सांगायचं मी घेऊन येईन सर. जेवढं माझ्या तुम्हाला जेवढं आणि तुमच्या मागचा असं तरी घेतून गेलं असतं तर जातं मला वाटतंय तुम्ही आज घ्यायलाच पाहिजे. आम्ही संपत आम्हाला फीडबॅक घ्या त्यांच्या अगोदर काय होतं आणि आता काय मॅडमने घेतल्यापासून त्यांना तुम्ही प्रश्न करू शकता. काय मावशी सांगा तुम्हाला काय वाटतं मी आल्यापासून? फाउंडेशनला घेतलेलं आहे त्याचं मॅनेजमेंट माझ्याकडे दिलेलं. मग आपल्या सर्वांची भेट व्हायची होती म्हणून पांडुरंगाची कृपा आणि एवढा लगाव झालाय मॅडम मला घरात थांबूच वाटत नाही. मी रात्रीच इथं झोपायला कुठं राहिलायचं मी शाटू